खरं तर शासकीय अधिकाऱ्यांची ओळख ही नेमून दिलेले काम चाकोरीत करणे अशीच बऱ्याच अंशी आढळून येते। मात्र सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्याचे तहसीलदार राजेंद्र पोळ यांनी आज मेढ्यानजीक असलेल्या मालदेव घाटातील लागलेला वणवा आपले सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन विझवण्यात यश मिळवले आहे। तहसीलदार राजेंद्र पोळ यांनी प्रसंगावधान दाखवून वणवा विझवल्याने बहुमोल वनसंपदा वणव्याच्या आगीतून वाचली आहे। तहसीलदार पोळ यांच्या या सामाजिक बांधिलकीचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे। सकाळी 11 वाजण्याच्या दरम्यान तहसीलदार राजेंद्र पोळ हे आपल्या शासकीय वाहनातून मालदेव घाटातून जात असताना या ठिकाणी वणवा लागल्याचे त्यांना दिसले। त्यांनी तात्काळ आपले चालक ज्ञानेश्वर बेलोशे यांना गाडी थांबवायला सांगितली व गाडीतून उतरून आपले सहकारी महसूल सहाय्यक श्री भंडारी, तलाठी श्री सावंत, तलाठी श्री कांबळे यांनी वणवा विझवण्यास सुरुवात केली। मित्र मेळा फाउंडेशनचे अध्यक्ष प्रवीण पवार, तनिष्का व सामाजिक कार्यकर्त्या उषा उंबरकर यांनीही वणवा विझवण्यासाठी प्रयत्न केले। अंदाजे तासभर तहसीलदार पोळ हे वणवा विझवण्यासाठी प्रयत्न करत होते। वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वणवा विझवण्यासाठी प्रयत्न केले। तहसीलदार राजेंद्र पोळ यांनी समय सूचकता दाखवली नसती तर बहुमोल वृक्ष व वनसंपदा या वणव्याच्या भक्ष्यस्थानी पडून पर्यावरणाचे मोठे नुकसान झाले असते। त्यामुळे तहसीलदार पोळ यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक होत आहे।